लाडकी बहीण योजना आपण केली तेव्हा देखील अनेक लोकांनी विरोध केला. भरत शेठनी सांगितलं मगाशी, पण मी ठरवलं होतं कारण लाडका भाऊ ठाम होता देण्यावर, आणि त्यामुळे किती लोक कोर्टात गेले, कोणी कुठं गेले, त्यांना म्हणालं कुठं जायचं तिकडे जा, आपण लाडकी बहीण योजना राबवणार म्हणजे राबवणार. अरे 1,500 रुपये म्हणाले काय, 1,500 रुपये आज बघतो आपण एकेकाच्या. माझ्या लाडक्या बहिणींना आर्थिक स्वातंत्र्य मिळालं, स्वतःचे पैसे स्वतःच्या हाताने काढून घेण्याचे अधिकार मिळाले. आणि मी आपल्याला सांगतो, कोणी माईकाला लाला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. बराचसे काही लोकांचे KYC मध्ये काहीतरी अडकलंय, मध्ये काही लोकांची नावं कमी होत आहेत का काय असं माझ्या नजरेस आलं, तर मी आपल्या महिला बाल कल्याण विभागाला सांगितलं 1 महिन्याची आणखी मुदत वाढवून द्या ही KYC करण्यासाठी. जिल्हाधिकारी बरोबर आहे ना. त्यामुळे पात्र लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहता कामा नये, ही जबाबदारी आमची आहे.